शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ई पीक पाहणी कशी करायची हे जर पूर्ण बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. तुमच्या फायद्याची माहिती आहे. जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तर कमेंटमध्ये प्रतिसाद द्यायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, बघून घ्या पूर्ण व्हिडिओ आणि शिकून घ्या कसं करायचं आहे, काय करायचं आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ई पीक पाहणी तुम्ही आपल्या मोबाईलवरती कशी करू शकता. मित्रांनो, सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे, एकदम सोपं आणि सुटसुटीत सांगणार आहे. काय करायचं नाही, आपल्याला फक्त ई पीक पाहणीचं जे ॲप आहे ते इन्स्टॉल करायचं आहे. तुमच्यासमोर इन्स्टॉल करतोय. तुम्ही सुद्धा हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि हे इन्स्टॉल केल्याच्यानंतर कसे प्रोसेस असेल ते मी तुम्हाला टोटल सांगणार आहे. ठीक आहे. ई पीक पाहणीचं हे ॲप आहे, नीट बघून घ्यावा. कोणता ॲप आहे, काय इंटरफेस असतो बघू शकता. आपले महसूल हे सर्व इंटरफेस असं ॲपमध्ये असतो, इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. सर्वात पहिले आपल्याला ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड झाल्याच्यानंतर काय करायचे प्रोसेस सगळं बघून घ्या. ॲप झाल्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर एक परमिशन येईल, क्लिअर करत चला. फक्त काय करायचं आहे, क्रॉस करायचं आहे. व्हाईल युजिंग दिस टाईम करायचं आहे. सर्व परमिशनना अलो करून द्या. अलो केल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही मित्रांनो, पूर्ण असं आहे. महसूल विभाग निवडा. चला ठीक आहे. आपला आहे तुमचा जो विभाग आहे तो निवडून घ्या. माझा अमरावती आहे, मी अमरावती निवडतोय. नंतर समोर करा आहे. समोर केलं शेतकरी म्हणून लॉग इन करा. इथं आहे मोबाईल नंबर प्रविष्ट करा. त्याची लास्ट तारीख होऊन गेलेली आहे. आपल्याला सध्या कपाशी ई पीक पाहणी आपल्याला कशाची करायची, आपल्याला सध्या करायची कपाशी आणि सोयाबीन. सोयाबीन आणि तूर ह्या ज्या आपल्याला पिकाची ई पीक पाहणी करायची आहे. 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर ही आपल्याला तारीख दिलेली आहे. ही ई पीक पाहणीची तारीख आहे. जी आपली शेतकरी स्तरावरील म्हणजे आपल्याला ई पीक पाहणीची शेवटची तारीख आपल्याला 14 सप्टेंबर आहे. 15 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत ही यांच्या सहाय्यक स्तरावरील म्हणजे जे अधिकारी असतात, कृषी अधिकारी असतात, हे असताना सरकारी स्तरावरील कार्यवाही असेल आणि त्याच्यानंतर हा कालावधी संपल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये तक्रार नोंदणीची पोर्टल उपलब्ध करून दिलं जातं. तुम्हाला त्यामध्ये तुमची तक्रार करावी लागता. ती पिकाची नुकसानाची पीक नुकसानाची तक्रार करावी लागता. ती तुम्हाला तक्रार करावी लागत असता. तर मित्रांनो, बघू शकता माझं सर्व जणांना एक प्रॉब्लेम येतोय, की मेन प्रॉब्लेम हा येतो की तुम्ही म्हणता सर आमचं ओपन होतंय पण त्यामध्ये लोड घेत नाही आहे. आम्ही महसूल सिलेक्ट करतोय, आमचा खातेदार नंबर टाकतोय, हे करतोय, ते ओपन होत नाही आहे. तर ते सुद्धा ओपन करण्याची मी प्रोसेस तुम्हाला सर्व सांगतोय. हे बघा, तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा. माझा विभाग अमरावती आहे. उदाहरणार्थ मी अमरावती निवडलेला आहे. ठीक आहे. आता शेतकरी म्हणून लॉग इन करा. तर शेतकरी म्हणून लॉग इन करावरती क्लिक करायचं आहे. जो तुमचा मोबाईल नंबर याच्यावरती लिंक असेल तो नोंदणी करा. लॉग इन पृष्ठ मोबाईल नंबरवरती जे बघा, जर तुमचा मोबाईल नंबर याच्यावरती जॉईन नसेल, याच्या अगोदर ई पीक पाहणी केलेली नसेल, तर तुम्हाला नोंदणी करा पृष्ठावरती जाऊन तुमचं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल. जर तुम्ही याच्या अगोदर जर लॉग इन केलेलं असेल, याच्या अगोदर जर तुमच्याकडे फार्मर आय डी आहे, तुम्ही ई पीक पाहणी केलेली आहे, तर तुम्हाला सरळ फक्त लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे नंबर टाकायचा आहे आणि तो नंबर तुम्ही टाकू शकता. चला, मी एक नंबर टाकून घेतो, कारण सिक्युरिटी आणि प्रायव्हसीसाठी मला नंबर हाईड करणे गरजेचं आहे. तर मी एक नंबर टाकून लॉग इन करतो. तर बघू शकता मित्रांनो, मी OTP टाकून लॉग इन केलेलं आहे. खातेदाराचे नाव निवडण्यास सांगताय. इथे खातेदाराची नोंदणी झालेली नाही आहे. ठीक आहे. खातेदाराची नोंदणी करा. इथे आहे ना, तुम्हाला ग्रीन ऑप्शनवर दिसत आहे ना, ग्रीन बटन, त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. खातेदाराची नोंदणी करा. ठीक आहे. वरती लिहिलेलं आहे हिरव्याच्या मध्ये, त्याच्यावरती अमरावती विभाग आहे. जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा माझा बुलढाणा आहे. तालुका निवडायचा आहे. तालुका जो तुमचा असेल तो निवडा. माझा तालुका सिंदखेड आहे. ठीक आहे. मी निवडल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला तुमचं जे गाव असेल तुमच्या तालुका सर्कलमधलं ते तुमचं गाव निवडायचं आहे आणि समोर क्लिक करून टाका. ठीक आहे. आता गट क्रमांक इथं नाव टाका म्हणते, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक तुम्हाला सांगतो का तुम्ही गट क्रमांक टाका. माझा गट क्रमांक जो आहे मी तो टाकून घेतो आहे आणि शोधा करणार. शोधा केल्यानंतर कनेक्ट होणार. तिथे खातेदार निवडा. खाली बघा नाव आलेलं आहे. मी नाव निवडतो आहे. इथं नाव निवडून झालं आहे. मी जे नाव आहे ते निवडून घेतलं आहे आणि समोर ग्रीन ॲरोवरती क्लिक करतो आहे. खालील खाते क्रमांक तपासा 524 आणि खातेदाराचे नाव, खालील खाते क्रमांक तपासा. पुढे क्लिक करणार. ग्रीन ॲरोवरती क्लिक करणार. हां, चला, माझं आता इथे यशस्वीपणे नोंदणीकृत झालेला आहे. हां, बघा नाव आलेलं आहे. नवीन खातेदार नोंदणी झालेली आहे. समोर आपण ॲरोवरती क्लिक करणार. पीक माहिती नोंदवा. आता इथं पीक माहिती नोंदवावरती तुम्हाला ऑप्शन दाखवतो मी काय, कायमपड, चालूपड नोंदवा. हां, कायमपड आणि चालूपड नोंदवा. कायमपड म्हणजे तुमच्या शेतामध्ये पड माहिती भरा, पड माहिती पहा. कायमपड आणि चालू माहिती जी आहे ना ती तुम्हाला भरायची असते. तर चला, बांधावरची झाडं अपलोड, गावाची खातेदाराची पीक पाहणी, पीक माहिती मिळवा. तर आपण करताय पीक माहिती नोंदवा, कारण आपल्याला पिकाची माहिती नोंदवायची. पिकाची माहिती बघा, जिल्हा, तालुका आणि दुय्यम पीक भरा. पिकाची माहिती ही सगळं आहे. पीक पेरणीची माहिती भरा. ही पीक पाहणी जी आहे ती आपल्याला करायची.
खाते क्रमांक आपल्याला निवडायचा आहे. आपला खाते क्रमांक जो असेल तो भूउत्पादन गट जो असेल तो. जमिनीचे क्षेत्र एकूण आहार हंगाम निवडायचा आहे तुम्हाला. खरीप निवडायला लागेल, ठीक आहे ना. रब्बी तर होऊन गेलेला, खरीप चालू आहे. त्याच्यानंतर कायम पड असल्यास कायम पड निवडा. पिकाचा वर्ग निवडा. निर्भय एक पीक आहे का मिश्र बहुपीक आहे. आपलं निर्भय एक पीक आहे, त्यामुळे मी निर्भय एक पीक करणार. त्याच्यामध्ये पीक निवडा. पीक आहे फळबाग नाही, आपलं पीक आहे. त्याच्यानंतर ज्वारी, बाजरी, धान, भुईमुग, मक्का, सूग, सोयाबीन. आपलं सोयाबीन आहे. क्षेत्र हेक्टर भरा. आपलं किती आहे वरती दाखवत आहे 1.34 ना. 1.34 भरून घेऊ आपण. 3400 ठीक आहे. आपण 3400 भरणार. जलसिंचन साधून विहीर, तलाव तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे विहीर आहे, मी विहीर टाकतोय. सिंचन पद्धती निवडा. तुषार सिंचन, ठिबक सिंचन, अन्य प्रवाही सिंचन आहे. प्रवाही सिंचन आपल्याकडे अन्य प्रकारचे सिंचन आहे, ठीक आहे. लागवडीचा दिनांक तो तुमचा लागवडीचा दिनांक असेल तोच करा. पण सांगण्यासाठी सांगतोय कमीत कमी तुम्ही जून 17 ठेवा. जूनची 17 तारीख असू द्यावी. जूनच्या 17/6/2025 पडून कोणतीही तारीख तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढे जायच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सर्वसोबत गट पीक माहिती निवडण्यासाठी गटाचा नकाशा. सदर गटाच्या हद्दीपासून आपण उभे असलेले अंतर. आता हे बघा, तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला सांगतंय 58.73 मीटर मी गट क्रमांकाच्या अंतरापासून लांब आहे. हां, ठीक आहे. आता हा तुमचा गट क्रमांक दाखवत आहे 654, 653, 655 दाखवत आहे. आता ठीक आहे. ओपन इन स्ट्रीप मॅप. पीक माहितीसाठी निवडलेल्या गटाच्या नकाशा. सदाच्या गटाच्या हद्दीपासून उभे असलेले अंतर हे आहे. मी निवडलेल्या सर्व गट क्रमांकापासूनचे अंतर एवढं आहे. माझं 654चा गट क्रमांक आहे. मी इथंच उभे आहे. हे बघा लोकेशन माझं आणि हे गट क्रमांक इथं आहे. जर तुम्ही घर बसल्या जर आता भरायचा प्रयत्न करत असाल तर हे होणं शक्य नाही मित्रांनो. कारण नाही भरू शकत तुम्ही. घरून भरलं जरी तुम्ही काहीतरी कुठाने करून त्याचे भरले जरी क्लोन करून काय करून जर भरलं जरी ना, ती ई पीक पाहणी समोर जाणारच नाही. तुमची पेंडिंगला पडेल. सरळ गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या गट क्रमांकावरती शिवारावरती जाऊनच ही ई पीक पाहणी करावी लागेल. अद्ययावत करा आणि ते पुढे जा. पुढे जायचं ऑप्शन पिकाचे छायाचित्र निवडा. तर चला आता मी पिकाचे छायाचित्र निवडून घेतो. चला, मला पिकाचे छायाचित्र निवडायचे आहे ना. ई पीक पाहणी करायचे छायाचित्र. हे बघा छायाचित्र 1 वरती मी क्लिक करणार. हे बघा 1 मीटर असून पीक पाहण्यासाठी गट क्रमांक जोडतात. कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा. ठीक आहे, क्लिक केलं मी. आता ठीक आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे बघा हे सोयाबीन पीक आहे. सोयाबीनच्या पिकाच्या शेतामध्ये मी सध्या उभा आहे. तर मी काय करणार, फोन आडवा क्रॉस करतोय. तुम्हाला क्रॉस करून पूर्ण पीक येईल असंच घ्यायचं. इकडे बघा माझी मक्काचं शेत आहे, तर त्यामुळे मक्काचं मी घेत नाही आहे. फक्त तुम्हाला एक फोटो क्लिक करायचा आहे जो तुमच्या सोयाबीन असेल. ठीक आहे, मी सोयाबीनचा फोटो क्लिक केलेला आहे. याच्यावरती क्लिक करणार. छायाचित्र 2 अपलोड करण्यासाठी मागतंय. ठीक आहे. 18.72 सेंटीमीटर असून सुद्धा हे नोटिफिकेशन देत आहे. तर तुम्ही मित्रांनो इतक्या दुरून जर 1-2 किलोमीटर 4-5 किलोमीटरहून जर करत असाल ना, नाही होणार. 18 मीटरचे अंतर ते समजू शकतं की हां एकाच बांधावरती कधी-कधी एरर अपलोड होऊन जाईल. हे बघा मी दोन्ही छायाचित्र घेतलेले आहेत. GS निवडलेलं गट क्रमांकापासून 18चे अंतर आहे. ठीक आहे. आता इथे बघू शकता पूर्ण माहिती. पीक पाहणीचा दिनांक 8/8/2025ला मी पीक पाहणी करतोय. खाते क्रमांक, तुमचा भू क्रमांक बघा, लागवडीचे क्षेत्र किती हेक्टर आहे, पेरणीसाठी उपलब्ध किती आहे, पोट खराब किती आहे, पिकाचा वर्ग निर्भर पीक आहे, पेरणीचा लागवड दिनांक बघू शकता. पिकाचा प्रकार, अन्य प्रकार, सिंचन प्रकार बघू शकता. पिकाचं झाड नाव सोयाबीन आहे आणि खाली बघा फार्मर ID लिहिलेली आहे. फार्मरचा डे नंबर दिलेला आहे. डिस्टन्स किती मीटरवरती घेतलेला आहे. वरील प्रमाणे खाली एक बॉक्स आहे, क्लिक करायचं आहे आणि समोर जाऊन पुढे सुरू ठेवायचं आहे. पुढे सुरू ठेवल्याच्या नंतर पिकाची माहिती साठवलेली आणि अपलोड झाली. ही तुमची पीक पाहणी अपलोड झाली. आता मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, असेच व्हिडिओ नवीन बघायचे असेल, पीक माहितीची तक्रार कशी करायची, पिकाची तक्रार कशी करायची, पीक विम्याबाबत कोणताही सल्ला जर करायला पाहिजे असेल तर मी WhatsApp नंबर एक तुम्हाला देणार आहे स्क्रीनवर. त्या स्क्रीनवरील WhatsApp नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. त्याच्यावरती हाय मेसेज पाठवा. तुम्हाला पूर्णपणे मदत केली जाईल. 24/7 तुम्हाला मदत केली जाईल. कोणत्याही टायमाला तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला मदत केली जाईल. तर धन्यवाद मित्रांनो. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.